नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत क्विक आणि सिंपल पद्धतीने चिकन. तर आमच्याकडे चिकन श्रावण महिन्यामध्ये खाल्ला जातो. तर मी ते थोडंसं कढईमध्ये तेल घेतले, त्याच्यामध्ये कांदा चांगला फ्राय करते आणि कांदा फ्राय झाल्यानंतर त्याच्यावरती हळद आणि मिरची पावडर टाकली. फक्त प्लेन मिरची पावडर मी टाकली आहे आणि हा टोमॅटो टाकला आहे आणि त्याला चांगलं स्टीर फ्राय करायचं आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने आणि थोडंसं ते मीठ घातलंय कारण की कांदा आणि टोमॅटो जो आहे तो जळू नये म्हणून. आणि त्याच्यावरती मी हे एक वाटण टाकलं आहे. तर वाटणाची रेसिपी मी अजून तिथे तुम्हाला बाजूला दिली आहे. तर त्याच्यामध्ये काय काय आहे वाटणामध्ये आणि हे वाटण पण टाकून आपल्याला हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. भाजून घ्यायचा आहे चांगला हा मसाला. आणि मसाला फ्राय त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून थोडंसं 5 मिनिटं तरी आपल्याला बारीक गॅसवरती ठेवायचं आहे, जेणेकरून हे सगळं मऊ होईल कांदा आणि टोमॅटो. आणि आपल्याला हे परत 5 मिनिटानंतर ओपन करून बघायचं आहे. तर ओपन करून बघितल्यावरती आपल्याला दिसेल की ह्याला चांगलं तेल सुटलं आहे. आणि जेव्हा ह्याला तेल सुटेल त्याच्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये लगेचच चिकन टाकायचं आहे. फ्राय करून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे. आणि चिकन टाकून सुद्धा आपल्याला 5 मिनिटं चांगलं फ्राय करायचं आहे ह्याला. आणि 5 मिनिटं चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवून अजून 10-15 मिनिटं आपल्याला 10 ते 12 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की हे ऑलमोस्ट डन होतं. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि चिकन आपला रेडी आहे. खूप आणि सिंपल पद्धतीने पण खूप टेस्टी असं हे चिकन आहे. तुम्ही हे भाताबरोबर सर्व करू शकता किंवा तुम्ही चपातीबरोबर पण घेऊ शकता. मी तर इथे भाताबरोबरच घेतलं होतं कारण आमच्याकडे भातच जास्त खाल्ला जातो. तर हे तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. टिल देन बाय बाय.